आपण बहुतेक वेळा स्वर्ग म्हणजे मृत्यूनंतर मिळणारा प्रदेश असेच मानतो. पण हा श्लोक सांगतो की जर काही गोष्टी आपल्या जीवनात असतील तर स्वर्ग इथेच या पृथ्वीवर अनुभवता येतो. या श्लोकातील प्रत्येक ओळ जीवनातील तीन मोठ्या सत्यांना उघड करते. चला तर मग या श्लोकाचा गाभा समजून घेऊया. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये म्हटले आहे की वशीभूत पुत्र म्हणजेच आदर्श आणि संस्कारी मुलगा. पहिली ओळ सांगते की ज्याचा पुत्र अज्ञानकारक, सुशिक्षित आणि संस्कारी आहे. आजच्या काळात मुलांना वशीभूत म्हटले की काहींना वाटते की याचा अर्थ मुलांनी घाबरून वागावं, पण इथे त्याचा अर्थ असा आहे की पालकाचा मान राखणारा असावा, योग्य तेच करणारा असावा, स्वतःच्या जीवनाला दिशा देणारा असावा आणि आपल्या संस्कारावर ठाम राहणारा असावा. अशा मुलामुळे घरात शांतता टिकते, पालकाच्या मनात समाधान येते. दुसरीकडे चुकीच्या मार्गाला लागलेल्या मुलामुळे घरातील सदस्यावर ताण, चिंता आणि बेचैनी वाढते. म्हणून संस्कारी व कर्तव्यदक्ष मुलगा म्हणजे घरासाठी पहिला स्वर्गीय आशीर्वाद आहे. या श्लोकामधील दुसरी ओळ सांगते की छंदानुगामिनी पत्नी म्हणजेच समंजस व प्रेमळ पत्नी. या श्लोकाचा दुसरा भाग असं सांगतो की पती पत्नीच्या मनाचा, विचारांचा, स्वभावाचा मान ठेवणारी असावी. याचा अर्थ पत्नीने पतीचे ऐकलेच पाहिजे असा नव्हे. त्याचा खरा अर्थ आहे समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान. घरातील शांतता ही पती पत्नीच्या नात्यावर अवलंबून असते. जर पत्नी समंजस असेल, वातावरण सांभाळणारी असेल, एकमेकाच्या भावनांचा आदर करणारी असेल तर घराचे रूपांतर स्वर्गात होते. आजच्या आधुनिक काळात दोघेही समान आहेत. दोघांनी एकमेकाचे ऐकणे, एकमेकांना समजून घेणे, कुटुंबासाठी निर्णयामध्ये सहकार्य करणे, हा छंदानुगमन म्हणजे मनोमन जुळवून राहणे. नात्यातील हे नातं जपणं महत्त्वाचं. अशा पत्नीसोबत जीवन म्हणजे खरा आनंद. श्लोकामधील तिसरा भाग आहे विभवे संतुष्ट, समाधानात राहणारा मनुष्य. श्लोकाचा तिसरा भागमध्ये असे म्हणतात की ज्याला स्वतःकडे किती आहे याचं समाधान आहे. म्हणजे आजच्या काळात धावपळीच्या जीवनामध्ये समाधान हा सर्वात दुर्मिळ गुण बनला आहे. ज्याला जिथपर्यंत पोचला आहे, जिथे उभा आहे, जे त्याच्याकडे आहे त्याबद्दल समाधान मिळालं तर जीवन आपोआप सुखी होतं. आता असं असतं की आधीची भूक दुःख देते, सतत तुलना मनाला अस्थिर करते, लोभाने कधीच आनंद मिळत नाही. समाधान म्हणजे आनंदाची चावी असते. ज्याला स्वतःचं जीवन, स्वतःची कमाई आणि स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी यात समाधान आहे तो नेहमी शांत आणि आनंदी असतो. श्लोकाची शेवटची ओळ सांगते तस्य स्वर्ग येहोई, त्यासाठी स्वर्ग इथेच आहे. म्हणजेच काय? जेव्हा संस्कारी मुलगा, समजूतदार पत्नी आणि संतोषी मन हे तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तो मनुष्य जिवंतपणेच स्वर्गासारखे सुख अनुभवतो. स्वर्ग म्हणजे चमकणारे झाडे, देवदूत आणि कापसासारखी ढगाची दुनिया नाही. स्वर्ग म्हणजे मन शांती, घरातील प्रेम आणि जीवनातील समाधान असतं. मित्रांनो, आजच्या काळात या श्लोकाची शिकवण सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवासारखी आहे. आपण इतर ठिकाणी स्वर्ग शोधतो, पण स्वर्ग आपल्या घरातून, आपल्या नात्यातून आणि आपल्या मनातून सुरू होतो. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार द्या, पती पत्नीचे नातं, प्रेम आणि समजूतदारपणा उभारा आणि स्वतःमध्ये समाधान वाढा. हे तीन मिळालं की तुमचं जीवन हे स्वर्गातच आहे. हा तुम्हाला श्लोक आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.